सभा होते कसं बघतो सभेकडे? नाही, खरं तर देवेंद्र फडणवीस असू देत किंवा उपमुख्यमंत्री असू देत, प्रदेश अध्यक्ष असू देत, यांच्या कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभा झाल्या होत्या. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय आश्वासन दिली, त्यातले किती आश्वासन पूर्ण झाली? आज उद्या या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, स्थानिक कार्यकर्ते लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टी ह्या स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पैशाचा वापर करतो, या सभेसाठी वापर केला जातोय, त्यामुळे विरोधकांची किंवा आपल्या विरोधात जे वातावरण आहे ते त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी हे वातावरण, विरोधातलं वातावरण शांत करण्यासाठी या सभा घेत आहेत, पैशाचं वाटप करतायत. आणि पण हे किती गेलं तर निश्चितपणे सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांचा रोष आहे, तो निवडणुकीद्वारे दिसून येईल. साहेब, नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला कमी यश मिळाल्यानंतर ज्या निवडणुका रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या आणि आता ज्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या मात्र नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली घेताना पाहायला मिळते. कुठेतरी हे भाजपने बोध घेतलेला पाहायला मिळतं. नाही, निश्चितपणे रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुका किंवा आपलं नेतृत्व पुढे करत होते, ते रवींद्र चव्हाणचं नेतृत्व मात्र या निवडणुकीमध्ये पूर्ण नेस्तामधून झालेलं आहे. खरं तर ज्या रवींद्र चव्हाणांनी ही जी पद्धत सुरू केली होती ती पूर्णपणे चुकीची या जिल्ह्यामध्ये होती. अशी पद्धत जिल्ह्यामध्ये कधी नव्हती. परंतु त्यांच्या निवडणुकीची जी पद्धत होती कालच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ती कशा निष्पन्न झाली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि आता खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आता भाजप किंवा महायुती असं नाही आहे, तर आमची लढाई ही राणे समर्थकांविरुद्ध आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचं मोठ्या प्रमाणात वाटप झाल्याचा आरोप झाला होता आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत हे पैसे आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला होता. या निवडणुकीत असंच काही प्रकार होईल असं वाटतं का आपल्याला? नाही, खरं तर निलेश राणेंनी आरोप केले, परंतु निलेश राणे निवडणुकीनंतर निलेश राणेंनी आपली तलवार म्यान केली किंवा शेपूट घातलं असं म्हणता येईल. कारण निलेश राणेंनंतरच ज्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केले आणि निवडणुकीमध्ये वातावरण केलं आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, परंतु निवडणूक झाल्यानंतर तेच रवींद्र चव्हाण आपल्याला त्रास देतील, भारतीय जनता पार्टी त्रास देतील म्हणून कशी तलवार म्यान केली, कशी तलवार शेपूट घातली ते आपण सगळ्यांनी बघितलं असेल की रवींद्र चव्हाणांची भेट घेतली, नंतर पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, भाजपच्या लोकांची भेट घेतली, माझं असं नाही होतं सांगितलं म्हणून ते त्या भूमिकेवर ठाम राहिले नाही. त्यामुळे आता लोकांचा विश्वास, कोणावर लोकांना विश्वास ठेवा हा पण प्रश्न लोकांपुढे आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही महायुती एकतर्फी जिंकेल, शिवसेनेचं अस्तित्वच संपलं असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. कसं काय? खरं तर शिवसेनेचं अस्तित्व संपलं असं म्हणणार नाही. आम्ही आता जिल्हा परिषदेच्या 50 जागा मी लढवतोय. त्यातल्या काही जागा कणकवली मतदारसंघामधल्या जागा काही बिनविरोध झाल्या. कुडाळ मालवणमध्ये आमच्याकडे 45 जागा आहेत. ते 45 जागावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक जुलाने एक ताकदीने निवडणूक लढवतोय आम्ही. आणि त्यामुळे आज खरं तर शिवसेनेचं अस्तित्व संपणार म्हणणार नाही. मुख्यमंत्र्यांना का आणावं लागतं? आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र का फिरावं लागतंय? तुम्हाला आमच्या उमेदवारांकडे पैसे घेऊन का द्यावं लागतात? छोटे छोटे आमचे उमेदवार आहेत की ज्यांचे एक महिला उमेदवार आहेत, त्यांचे पती MSCB मध्ये कंत्राट बेसिसवर आहेत. त्यांना कालपासून त्या कंत्राट बेसिसवर काढून टाकणार म्हणून फोन करतायत. काही लोकांना त्यांचे एखादं डंपर असेल तर त्या डंपरचं आम्ही RTOला सांगून पकडून देणार म्हणून सांगतायत. आणि असा दावा तुम्हाला का नव्हतं? तुम्ही जर चांगलं काम केलं असेल, तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, तर तुम्ही विरोधी उमेदवारांना दबाव का ठेवताय आणि मुख्यमंत्र्यांना आणून काय दाखवत इच्छित आहे? आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माझा प्रश्न आहे की गेल्या 2 वर्षामध्ये तुमचं सत्ता, गेली 2.5 वर्ष आणि आता 4 वर्ष झाली सत्तेवर, तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय दिलं हे खरं तर मुख्यमंत्र्यांनी उद्या सांगितलं पाहिजे. विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्या गटबाजीमुळे अनेक कार्यकर्ते शिवसेना सोडतायत असं दत्ता सामंत म्हणतात. नाही, खरं तर आज आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी सतीश सावंतांची समीर नरवाडेची काय परिस्थिती झाली, काही नंतर गोट्या सावंतची काय परिस्थिती झाली. त्यामुळे आपली परिस्थिती कधी होईल हे त्यांनी बघावं. आमचं काय दत्ता सावंतांबद्दल काय मत वाईट आहे असं आमचं म्हणणं नाही. आणि मी निवडणुकीमध्ये खरं तर मी कार्यकर्ता असं आहे की ज्या लोकांनी मला निवडून दिलं, जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी लागले, माझा दुर्दैवाचा पराभव झाला तरी त्या कार्यकर्त्याची ताकदीने मी उभा आहे. कालच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये दिसलं आणि आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझी एक जबाबदारी म्हणून मी त्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहणार आहे. UBD सेनेकडे सक्षम उमेदवार नाहीत, त्याच्यामुळेच त्यांना जबरदस्तीने उमेदवारी दिली जाते असं निलेश राणे. नाही, आता खरं तर सक्षम उमेदवार नसते तर तुम्ही त्यांच्याकडे कशाला जाताय? 2-4 उमेदवारांना पाठी घेतलं तुम्ही, परंतु इतर उमेदवार सक्षम आहेत, परंतु सक्षम उमेदवार असल्यामुळे तुम्हाला भीती असल्यामुळे तुम्हाला पाठी जावं लागतं.